जय भीम. आपण आज खारं वांगं बनवूया. हे वांगे घेतले चिरून शेंगदाण्याचं कूट, मीठ, हिरवी मिरची, लसण, हिंग, हळद आणि जिरं. हे वांगे चिरून घेतलेले आहेत. आता हे मी ह्याचं वाटण करून घेते, ही मिरच्याचं आणि लसणाचं. जास्त बारीक करायचं नाही आहे. तेल टाकायचं, जिरं आणि थोडंसं परतून घ्यायचं. आता हा मसाला ह्यात टाकायचा. आता हे थोडं परतून झालं की लगेच कोथिंबीर टाकायची. हिंग, जिरं टाकलेलं आहे. एक मीठ टाकायचं थोडं, 1 चमचा. हलवून घ्यायचं थोडंसं. आणि आता कोथिंबीर टाकून घ्यायची. शेंगदाण्याचं कूट टाकायचं आणि गॅस बंद करून टाकायचा. आणि हे शेंगदाण्याचं कूट टाकून घ्यायचं, हलवून घ्यायचं. असं हलवून झालं का आपण ह्याला ताटामध्ये काढून घेऊ आणि वांग्यामध्ये भरून. हे शेंगदाण्याच्या कुटामध्ये आता घेतलं आहे मिक्स करून. बघा कसं छान दिसतंय ना. आता हे वांग्यामध्ये थोडं मीठ भरायचं का वांगं सपक लागत नाही मग. तेल टाकायचं. पूर्ण वांगे भरून घ्यायचे व्यवस्थित. आता मसाल्याचा कसं घपकून असा वास पण येत नाही ना, कारण आपण त्याला थोडं परतून घेतले. आता असे तेलात टाकून एकदा चांगले भाजून द्यायचे. नंतर पलटी करायचे आणि पलटी केल्याच्यानंतर थोडंसं गरम पाणी टाकायचं. आता हे पलटी करून घेतलं, थोडंसं पाणी टाकलं आणि झाकून ठेवायचं. झाकून ठेवायचं. जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.